मानवराव शिंदे आज 30/3/2026 तहसीलदारचं पत्र काढलेलं होतं तहसीलदारनं. त्या पत्राप्रमाणे जायमोक्यावर येऊन शेतकरी पूर्ण मागणीदार रस्त्याची मागणीदार पूर्ण आलेले होते आणि तहसीलदारला रस्ता पूर्ण होते 2 वाजेपर्यंत तहसीलदार यायला आलो म्हणून हे नायब तहसीलदार आले जायमोक्यावर येऊन ते गाडीच्या खाली पण उतरले नाही आणि म्हणले आम्ही काही रेकॉर्ड आणलं नाही काही नाही. आले कशाला जायमोक्यावर येऊन रेकॉर्ड आणलं नाही काहीच आणलं नाही म्हणायचं. आणि 336 338 339 ह्या गटामधून नकाशाप्रमाणे रस्ता आहे. पूर्वी पण होता आणि आता पण आहे. त्यानं अतिक्रमण केलेलं आहे त्या गट क्रमांकानं. तर त्याच्यावर कडक कारवाई शासनानं करून त्याला अटक करावं आणि रस्ता खुला करून द्यावा ही आमची मागणी आहे गावकऱ्याची आणि शेतकऱ्यांची. हे शेतकरी पुढचं 36 38 39 हे गटवालं देऊन घेऊन पैसे तहसीलदारला मॅनेज करायले आणि जायमोक्यावर येऊन त्याला गाडीच्या खाली पण उतरू देणं हे असं करायले. तर हे नायब तहसीलदार देऊन घेऊन असे कामं करायचं. बावनकुळे साहेबांना त्यांना पुन्हा वरून कडक आदेश येतात त्याप्रमाणे नकाशाप्रमाणे रस्ते खुला करावा. नायब तहसीलदार हे वांगी तालुका परभणी जिल्हा परभणी येथे आले असून आमच्या शेतात हे सगळे पिकं जागीच सडत आहेत. कुठल्याही प्रकारची रस्ता नाही अतिक्रमण केलेले रस्त्यामध्ये गट क्रमांक 336 337 339 मधून ते नायब तहसीलदार उडवाउडवीचे उत्तरं देऊन नशेमध्ये आलते दारू पिऊन आलते असा आमचा शेतकऱ्यांचा संभ्रम आहे. आणि आम्हाला 2 महिन्यापासून आश्वासन देतो गहू निघू द्या हे पिकं निघू द्या गहू निघू द्या ज्वारी निघू द्या तरी माननीय तहसीलदार साहेब तर यायला तयारच नाहीत. कुठं ऑफिसच्या बाहेर निघायला तयार नाहीत. तरी शेतकऱ्यांना आता आत्महत्या करावं का काय. कारण पिकं जर निघाले नाही आमचे तर मग शेतात फीस वगैरे कशानं भरायचे आम्ही. आणि तहसीलदार साहेब नुसते आम्ही 10 अर्ज 20 वर्षापासून रस्त्यासाठी परेशान आहेत. नुसते अर्ज घेतात आणि कुठलीच कारवाई करत नाहीत. आणि माननीय तहसीलदार साहेबांनी तात्काळ रस्ता येऊन अतिक्रमण झालेला खुला करून देण्यात यावा ही विनंती. ज्ञानोबा शिंदे वांगी. आमची कळकळीची एकच नम्र विनंती आहे. आम्हाला शेतकऱ्याला रस्ता झाला नाही. आमच्या बाया माणसाला पण हे अडू शकतात. गुडघेतकाला बांधं नाही. आमच्या बायालाने 2-3 बाऱ्या याच्या शेतातून जावलेले वापस केले. आमची एकच नम्र विनंती यायची कळकळीची आम्हाला रस्ता अर्जंट जितका होईन तेवढं काढून दिले. आज आपल्याकडे आले नायब तहसीलदाराचं आपल्याकडं काहीच त्याचं नाही. ते गाडीच्या खाली उतरायचं राजी नाहीत. ते गाडीच्या याच्यामधूनच हे पैसे घेऊन काहीतरी यायची मधात यायची लाचालुची आहे. तर आपली एक नम्र विनंती खऱ्यासाठी गरीबाला कोणतरी धावून यावं. धन्यवाद.